आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता। त्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी म्हणाले की प्रवीण गायकवाड हे बोलघेवडे समाजसुधारक आहेत, त्यांच्यामध्ये संघर्षाची हिंमत नाही, अशी टीका हाकेंनी केली आहे। संभाजी ब्रिगेडचा इतिहास हा पुतळे फोडणे, लायब्ररी फोडणे, काळं फासणे हा इतिहास आहे ना त्यांचा। एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं विचाराचे आम्ही पाईक आहोत म्हणायचं, एका बाजूला आम्ही संविधान मानणारे आहोत म्हणायचं, एका बाजूला समतामूलक समाजाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला कधी ब्राह्मणांचा द्वेष करायचा आणि बहुजन म्हणून एकत्र यायचं आणि पुन्हा गावगाड्यात गेलं कधी वंजारी, कधी माळी, कधी धनगर, कधी तेली, कधी गावगाड्यातला बंजारा वंजारी या लोकांना टार्गेट करायचं। अरे तुम्ही तुमचा शत्रू तरी ठरवा ना। तुम्ही ब्राह्मणांना शिव्या घालता, तुम्ही धनगराच्या नेतृत्वाला टार्गेट करता, तुम्ही वंजाऱ्याच्या नेतृत्वाला टार्गेट करता, माळ्याचा माणूस निवडून नाही आला पाहिजे म्हणून तुम्ही काम करता। लक्ष्मण हाकेवरती हल्ला करण्याचं काय कारण होतं? कुठल्या ब्रिगेडीने लक्ष्मण हाकेवर हल्ला केला होता? आमच्यावर हल्ला झाला की आमच्या जीवाला किंमत नाही आणि तुमच्यावर हल्ला झाला की पुरोगामी विचारावर हल्ला, संविधानिक मांडणी करणाऱ्यावर हल्ला। वा रे संविधानवादी, वा रे बहुजनवादी। काय तुमच्या बहुजनाची व्याख्या आहे? तुमच्या बहुजनाच्या कॉन्सेप्टमध्ये किती ओबीसी मधल्या लोकांना तुम्ही कारखाने दिले? ज्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून प्रवीण गायकवाड बसतात, लढाईची वेळ आली, संघर्ष करायची वेळ आली, निवडणूक लढायची वेळ आली की तुम्ही पवारांच्या घरामध्ये जाऊन लपून बसता। तुमच्यात संघर्ष करायची हिंमत नाही। बोल घेवडे समाजसुधारक आहेत हे प्रवीण गायकवाड। प्रवीण गायकवाडांना बहुजन अथवा समतामूलक समाज हे शब्द उच्चारायची सुद्धा त्यांची नैतिकता नाही, असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे। हा जो हल्ला झाला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय पुढे पावलं उचलली गेली? अशा हल्ल्याचा निषेध लक्ष्मण हाके करेल, कारण माझ्यावरही तो हल्ला झालेला आहे, माझ्यावरही जीवघेणा हल्ला झालेला होता। हल्ल्याचं मी समर्थन कधीही करणार नाही, पण जे या संभाजी ब्रिगेडनं केलं, ज्या या बहुजनांच्या वाटेमध्ये एक बाबळीचे झाडं त्यांनी लावली, त्या बाबळीचा काटे त्यांना टोचतील। त्यामुळे प्रवीणदादा गायकवाड तुमच्यावर त्यांनी तसा हल्ला केला, लगेच तुम्ही त्याच्यावरती काय म्हणता की आम्ही त्यांना करारात जबाब देणार, म्हणजे परत तुम्ही तीच भाषा बोलताय। मग तुम्हाला संविधान, बहुजन, समतामूलक ह्या लोकशाहीच्या वेपन्सचं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? त्यामुळे हे बेगडी पुरोगामी आहेत, यांना पुरोगामी या शब्दाचा उच्चार करायची काय केलं तुम्ही? कारखानदारांचं, वतनदारांचं, संस्थानिकांचं हितसंबंध जपणारा हा प्रवीण गायकवाड आहे। कुठला फुले शाहू आंबेडकरांचा विचार तुमच्याकडे आहे? त्यामुळं प्रवीण गायकवाडांनी पुरोगामित्वाच्या गप्पा मारू नयेत, बेगडी पुरोगामी। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।